नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक भीमगर्जनेनं सातपूर परिसर दुमदुमला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा परिसरात काल सायंकाळी 8 वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नगरसेविका सविता काळे आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांच्या पुढाकाराने ही मिरवणूक पार पडली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती रिझर्व्ह बँकेचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता। या देखाव्यानं सातपूरकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। मिरवणुकीसाठी नगरसेविका सविता काळे यांनी पुढाकार घेतला। मान्यवरांच्या हस्ते या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। नमस्कार सगळ्यांना। आज भीम महोत्सव समिती सातपूर येथे आपल्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रथाचं खरं श्रीफळ फोडण्याचा आज मला मान इथे देण्यात येतोय। खूप आनंदाचा क्षण आहे। आपण पाहता आहे की आमचे सगळे सहकारी सभागृहातले इथे उपस्थित आहे। भीम महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, काळे परिवार, इथे आमचे रंजन भाऊ आहेत, सीमाताई देखील इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर सलीमामा इथे उपस्थित आहेत, अनेक मान्यवर, परवेश भाऊ आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं हा एक आगळा वेगळा एक उत्सव साजरा होतोय। आपण पाहताय की समाज एकत्रित येतोय आणि नक्कीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घालून दिलेले काही नियम नाही म्हणता येणार, नियम तर त्यांनी दिलेच कारण भारताचं संविधान त्यांनी दिलेलं आहे, पण जीवनशैली कशी जगावी यावरती 3 मूळ त्यांनी सांगितलेले होते। त्याचं जे सांगायचं आहे ते म्हणजे विद्या, विनय आणि शील। आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे तिन्ही खूप मूळ मंत्राचा उपयोग आपल्या सगळ्यांना करता येण्यासारखा आहे। आपल्या भारतरत्नांनी हे घालून दिलेली जे पायंडे आहेत त्याचं पुन्हा स्मरण करून आपण पुढचा कार्यक्रम, पुढचं जगणं, पुढची पिढी घडूयात। आणि तसंच आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात असे विविध ठिकाणी हे चांगले उत्सव साजरे होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे। पुनश्च एकदा भीम जयंतीच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्ताने आपण या सातूरमध्ये काही अतिशय 5 वर्षापासून असा चांगला मोठा माणूस आमचे रवी नाना असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व फायदा पाडलेला आहे की आपण मोठा उत्सव समिती मागच्या टायमाला आपण 2-3 उत्सव घेतले आणि त्याच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रॉब्लेम ऑफ ओबीसी या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली एप्रिलला, तर त्या औचित्यासाठी आपण 14 एप्रिलचं लोकांपर्यंत बाबासाहेबांचं काम पोहोचवण्यासाठी हा अतिशय सुंदर देखावा या सर्व कोर कमिटीने आणि अध्यक्ष आमचे अविनाश, आपण यावर्षी नवीन पोरांना दिले अविनाश बाबा काळे आहेत, त्यांच्यासोबत आमचे कार्याध्यक्ष आनंद काळे आहेत, दुसरे आमचे उपाध्यक्ष भडांगे आहेत, अजय काळे आहेत, त्यांचे मार्गदर्शन बंधू रवी नाना काळे करतात आणि पंच कमिटी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। प्रथम तुम्हाला सांगतो आजच्या आपला आनंद दुग्नी करण्यासाठी नाशिक महानगरचे महापौर, कारण प्रत्येक महापौर नाशिकला काही जायचे आणि तुम्ही आमच्या 4 नंबरचे एकाचा मान ठेवून पहिले महापौर उपमहापौर होतात, उपमहापौर आले, पण महापौर आज या आमच्या सातपूरच्या अतिशय गौरवाचा दिन आणि मानाचा झालेला आहे। आपल्या हाताने या श्रीफळ वाढवून या रथाची सुरुवात, जयंतीची सुरुवात करणार आहोत। हा आपण स्वारबाबा नगर मार्गे पुन्हा इथे येतो, इथून आपण निगडगल्ली, बाळा निगडच्या ऑफिस आपण बंदवणे गल्लीत जातो, तिथून मारुती मंदिर आणि पुन्हा कमानीतून इथे विसर्जन, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे। या सर्व मान्यवरांनी आणि मान्यवर आमच्याकडे अभिषेक जाधव लोक आहेत,
रंजनभाऊ सारखे लोक आहेत, खंडोबाबा सारखे लोक आहेत, संभाजी अनेक आमचे दाते आहेत, सर्व मदत करतात आणि त्या हिशोबाने नगरसेवकांची जास्त आम्हाला मदत असते. पायदे साहेब आमच्याकडे पहिल्याच टायमाला त्यांचं आम्ही आता सर्वांच्या समितीच्या वतीने स्वागत करतो. वाढवायला महानगरीच्या प्रथम नागरिक सन्मान्य आमच्या महापौर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत प्रभागातील विभागातील सर्व नगरसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते काही या वर्षीच्या जयंतीचा आनंद सातपूर शहरामध्ये या प्रभागाला 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या सर्व गावकऱ्यांनी निवडून दिले. आलात हे सर्व नागरिक या ठिकाणी असतील, संभराव असतील आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होऊन आम्ही या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो. या निमित्ताने आज तुम्ही आला, खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो आणि ताई आणि रंजन भाऊ आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्रीफळ वाढून मिरवणुकीची सुरुवात कराल अशी मी सर्वांना विनंती करतो. या प्रसंगी महापौर हिमगोरी आडके, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, नगरसेवक नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, नगरसेविका सरिता काळे, मानसी शेवरे, सोनाली हुंदुरे, कामगार नेते डॉक्टर DL कराड, भिवानंद काळे, रामहरी संभेराव, निलेश जोशी, रवी काळे, अरुण काळे, रवींद्र देवरे, पद्मराज काळे, सागर जारे, रवी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीत आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेत होते. ढोलताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विविध सामाजिक संदेश देणारे फलक आणि देखावी मिरवणुकीत सादर करण्यात आले. या मिरवणुकीत महिला, युवक, आबालवृद्ध तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता. या भव्य मिरवणुकीमध्ये काळे फाउंडेशनचे सभासद सहभागी झाले होते. एकंदरीतच सातपूर परिसर जय भीमच्या जयघोषाने भारावून गेला होता. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी